जय सद्गुरू मैत्रिणींनो, प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण पार्ले बिस्किटपासून अशी अनोखी आगळीवेगळी रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी आपण पार्ले बिस्किट मिक्सरमधनं बारीक करून पावडर करणार आहोत किंवा अशा पद्धतीने भिजत घालणार आहोत. तर हे आहे 1 वाटी डालडा, 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर. अशा पद्धतीने हे बॅटर पूर्ण मी गॅसवर गरम करून घेतलेलं आहे. आता थंड झाल्यानंतर हे बॅटर पूर्ण आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर तुम्ही यामध्ये ओवा वगैरे टाकू शकता, जिरं वगैरे. तर मी यामध्ये फक्त एवढंच 3 वस्तू टाकलेलं आहे. तर ह्यामध्ये मी ओतून घेतल्यानंतर मी यामध्ये अर्धा वाटी रवा, अर्धा वाटी मैदा टाकून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने हे टाकून घेतल्यानंतर आपल्याला जे बिस्किटचं बॅटर होतं ते आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये मिक्सरमधनं पावडर केलेली असेल तरी पण उत्तम, किंवा अशा पद्धतीने भिजत ठेवलं असेल तर पण उत्तम. तर बसेल तेवढं ह्यामध्ये पीठ वगैरे घालून घ्यायचं आहे. पातळ जर झालं असेल तर जेवढं घट्ट होईल तेवढं उत्तम. अशा पद्धतीने ह्याचा गोळा मळून घेतलेला आहे आणि अर्धा तासासाठी भिजण्यासाठी ठेवायचं आहे. ह्याला अशी छान अशी मोठा असा उंडा घ्यायचा आहे. ह्याची चपाती लाटून ह्याच्या शंकरपाळ्या किंवा तुम्ही बिस्किट काढून घेऊ शकता आणि ह्याला व्यवस्थित तळून घेऊन इतके कुरकुरीत होतात. तुम्ही ह्यामध्ये नाही साखर वापरली तरी उत्तम, जिरं आणि फक्त ओवा वापरला तरी पण उत्तम. तर अशा पद्धतीने मी ह्याची लाटी तयार करून घेतलेली आहेत आणि ह्याचे अशा काप करून ह्याचे शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर हे इतक्या खुसखुशीत होतात. तुम्ही बिस्किटसारखे ह्याच्या शंकरपाळ्या किंवा तुम्ही बिस्किट्स बनवू शकता आणि तळून इतक्या खुसखुशीत होतात. तर एकदा ट्राय करून बघा आणि पुन्हा तुम्ही अशाच पद्धतीने शंकरपाळे किंवा तुम्हाला अशाच पद्धतीने प्रत्येक वेळेस रेसिपी करचाल तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि ह्याच्यामध्ये ओवा टाकल्यावर तर इतकं उत्तम होतं. तुम्ही हे तळून बघा. ह्याच्या पुढचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे, सॉरी, पण उत्तम होतात. एकदा ट्राय करा आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.